लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की सिंधूचा आणि राघव या दोघांनी मिळून मधूचं सत्य हे घरातील सर्वांसमोर आणलेलं असतं. त्यावेळेस राजश्री ही मधूच्या गालामध्ये मारून तिला म्हणते की मधू, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. त्यावेळेस मात्र ती म्हणते की तुम्ही केव्हाही बघा सिंधूचंच कौतुक केलेलं आहे. तेव्हा राजश्री म्हणते की तिने या घरासाठी खूप काही केलेलं आहे. तेव्हा मधू सांगते की ज्यावेळेस सिंधू ही घर सोडून गेली त्यावेळेस राघवला आणि सगळ्या घराला मीच सावरलेलं आहे. त्यानंतर विनूला दत्तक घेण्यासाठी मी राघवशी लग्न केलेलं आहे. तेव्हा राघव म्हटला की हे लग्न फक्त विनूला दत्तक घेण्यासाठी होतं. मी तुला सांगितलेलं होतं की तुझ्या माझ्यामध्ये नवरा बायकोचे काहीही संबंध राहणार नाही. त्यावेळेस तू त्या गोष्टीला होकार दिला आणि माझ्याशी लग्न केलं. हे फक्त विनूसाठी केलेलं होतं. त्यानंतर मधू ही राजश्रीला बोलत असते की रुक्मिणी काकू, तुम्ही तर माझ्याकडनं होतात ना, आता काय तुम्हाला सिंधूचा मोठा पुळका आलेला आहे. ती अशी बोलत असताना सिंधू ही तिच्याजवळ जाते आणि तिला तिच्याकडे वळून तिच्या गालामध्ये मारून तिला सांगते की मधू, तू या माझ्या घरच्यांना त्रास देऊ नको आणि काय बोलायचं ते माझ्यासोबत बोल. त्यानंतर मधू ही सिंधूला म्हणते की तू काय काय गोष्टी केलेल्या आहेत राघवला भेटवण्यासाठी. आई, हिने तर लखवा आणण्याचं नाटक केलेलं होतं. हिला लखवा झालेला नव्हता, परंतु हिने सगळ्यांची संपत्ती मिळवण्यासाठी लखव्याचं नाटक केलेलं होतं. ज्यावेळेस मला कळलं की हिचा लखवा नाही आहे आणि ही नाटक करत आहे, त्यावेळेस मी प्लॅन केला. त्यानंतर सिंधू ही जे घडलं मधूच्या आणि सिंधूच्या मध्ये ते सांगू लागते. ती सांगते की हिचा इन्शुरन्स आलेला होता. हिने त्या इन्शुरन्सवाल्याला सांगितलं की मला लखवा झालेला नाही, मला ते पैसे परत मिळतील ना. त्यावेळेस मात्र सिंधू हे तिच्याकडनं कागदपत्र घेते. नंतर सांगते हिने सावीला किडनॅप केलं आणि सावीला किडनॅप करून मला डोंगरावरून खाली लोटून दिलं. त्यानंतर हिने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही मी खाली पडले तरी. तेव्हा मात्र ऋतुजा म्हणते की बघा, एवढा करून सुद्धा हिला किती माज आहे. त्यानंतर मात्र मधू ही मोठमोठ्याने हसू लागते. तेव्हा सिंधू म्हणते की अजूनही तुझा माज उतारलेला नाही का. असं म्हटल्यानंतर ती सगळ्यांचं लक्ष केंद्रित करून तिच्या हातात जी पेटी मशाल असते ती घेते आणि म्हणते की आता मी या घराच्या बाहेर जाते आणि बघतेच की रत्नपारखी परिवार या खोलीतनं बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करत होते. कारण तिला माहिती असतं की राघवने या घरामध्ये पेट्रोल शिडकलेलं आहे आणि मी हे खाली टाकल्यानंतर लगेच या घराला आग लागणार आहे, असा तिचा गैरसमज असतो. त्यानंतर सिंधूसुद्धा खूप प्रयत्न करते, परंतु राघव तिला थांबवतो. त्यानंतर ती खाली ते टाकते आणि राजश्री कानाला हात लावते. ऋतुजा, रेश्मा हे पण खूप घाबरतात, परंतु राघव आणि रुक्मिणी आणि सिंधू हे घाबरलेले नसतात. ते खाली पडल्यानंतर लगेच विझतं. ते विझल्यानंतर मात्र मधू ही खूप घाबरलेली असते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, काय तू आमच्या जीवावर उठलीस का? आम्हाला हे माहिती होतं आधीपासूनच, म्हणून आम्ही फक्त हे खोटं नाटक केलं. त्यानंतर मात्र सिंधू ही मधूजवळ येते, मधूला हातामध्ये धरते आणि ती प्रत्येक वेळेस तिच्या गालात मारते आणि म्हणते की हे तू माझ्या नवऱ्याला ना माझ्यापासून दूर ठेवलं त्याबद्दल. त्यानंतर तू विनूला आमच्यापासून दूर ठेवल्यानंतर, नंतर सावीला माझ्यापासून दूर करून तिचे हाल केल्यानंतर आणि नंतर आमच्या घरातल्या लोकांना आणि मला त्रास दिल्याबद्दल, असं म्हणून ती खूप मधूला मारू लागते. तिचं सिंधूचं स्वतःवरचं कंट्रोल हे नियंत्रणात राहत नाही. त्यावेळेस मात्र राघव हा सिंधूला म्हणतो की तू आता स्वतःला आवर आणि आता आपल्याकडे तर तिच्या विरुद्धात प्रूफ आहे. मी माझ्या मोबाईलमध्ये सर्व टेप केलेला आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस, असा राघव सिंधूला समजावत असतो. परंतु मधूचा माजुरडापणा कमी झालेला नसतो. तिला टेबलच्या खाली बाटली लागलेली असते. ती बाटली हातात घेऊन ती मात्र खूप संतापलेली असते. ती म्हणते की आता ह्या दोघांना मी बघून घेणार, म्हणून ती हातातली बाटली हातात घेते आणि त्यानंतर अचानक सिंधूचं लक्ष हे मधूकडे जाते की मधू ही आता राघववर वार करणार आहे. तेवढ्यात सिंधू ही राघवला बाजूला करते आणि मात्र मधू ती बाटली सिंधूच्या डोक्यात घालते. सिंधूच्या डोक्यात बाटली घातल्यानंतर सिंधूच्या डोक्यातनं रक्त वाहू लागतं. घरातील सगळेजण अतिशय घाबरलेले असतात. त्यानंतर राघव हा सिंधू सिंधू करतो आणि ती तिच्याकडे अतिशय क्रोधाने बघत असते. त्यानंतर राजश्री रुक्मिणी म्हणतात की राघव, तू आधी सिंधूला डॉक्टरांकडे घेऊन जा. मग नंतर राघव हा सिंधूला त्याच्या
हातावर उचलतो आणि तो रूमच्या बाहेर येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू तू डोळे मात्र लावू नको. त्यानंतर सिंधू म्हणते मला काही झालं नाही, तुम्ही फक्त आधी मधूकडे लक्ष द्या. तेव्हा राघव म्हणतो की नको सिंधू, तू आधी स्वतःची काळजी घे. आता आपल्याजवळ तिच्या विरोधात सर्व प्रूफ असल्यामुळे तू घाबरू नको. त्यानंतर राघव हा सिंधूला उचलून हॉलमध्ये आणतो. इकडे राजश्री ही मधूला बोलते आणि ती सुद्धा म्हणते की जर माझ्या सिंधूला काही झालं तर तुझी खैर नाही आणि त्या ठिकाणून निघून जाते. रुक्मिणी ही मधूजवळ येते आणि मधूला म्हणते बघ मधू, तू राघववर प्रेम करतेस ना, राघववर प्रेम करत असून माझ्या राघववर तू मारायला उठलीस आणि तोच वार सिंधूने स्वतःवर स्वतःचा विचार न करता स्वतःवर घेतलेला आहे. यालाच प्रेम म्हणतात. खरं प्रेम तर सिंधूचं राघववर आहे आणि तू तर फक्त संपत्तीमुळे राघववर प्रेम करत आहे. असं म्हटल्यानंतर रुक्मिणी काकूसुद्धा त्या ठिकाणून बाहेर निघून जातात. मात्र मधू ही हातातली बाटली घेऊन टेबलवर खालती बसून जाते. त्यानंतर सर्वजण हे हॉलमध्ये जमा झालेले असतात. तेव्हा मात्र सिंधू ही राघवला म्हणते की राघव, आधी तुम्ही मधूला पकडा. आत्ता तर कुठे आपल्याकडे मधू बरोबरचे सगळे पुरावे मिळालेले आहे आणि ती या संधीचा फायदा घेऊन इथून निघून जाणार. तेव्हा मात्र राघव म्हणतो की सिंधू तू स्वतःची काळजी घे, काही या गोष्टीचा विचार करू नको. तेव्हा मात्र सिंधू म्हणते नाही राघव, आधी आपण केलेला एवढा मोठा प्लॅन हा सक्सेस झालेला आहे. आता तुम्ही पटकन मधूकडे जा आणि मधूला या गोष्टीतून तिला पटकन अरेस्ट करा. त्यावेळेस राघव म्हणतो की तू घाबरू नंतर. नंतर राघव सिंधूजवळ उठून तिथून निघून जातो. तेव्हा रेश्मा ही डॉक्टरांना फोन करते आणि डॉक्टरांना बोलवते. राघव हा मधूला रूममध्ये कोंडून बाहेर आलेला असतो. त्यानंतर राजश्री ही सिंधूजवळ बसते आणि सिंधूला म्हणते की सिंधू, काळजी करू नकोस, तू स्वतःचा विचार कर. आत्ता आम्ही तुझ्या सगळेजण सोबत आहोत. त्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर येतात. डॉक्टर हे सिंधूला चेकअप करतात. तिच्या डोक्यावरती पट्टी लावून त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की काही टेस्ट करायचे आहेत का. तेव्हा डॉक्टर म्हणतात आजचे दिवस बघूया, नंतर काही त्रास झाल्यानंतर आपण पुढचं पुढे करूयात. त्यानंतर सिंधू ही अतिशय शांतपणे बसलेली असते. त्यानंतर रुक्मिणी डॉक्टरांना सर्व विचारून घेते आणि डॉक्टर त्या ठिकाणून निघून जातात. तेव्हा सिंधूजवळ राजश्री येते आणि राजश्री म्हणते की सिंधू आता तू स्वतःची काळजी घे. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.